प्रयत्न हाच केला की महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे आणि आमच्या पक्षामध्ये जे असते ते निर्णय जे असतात ते पक्षश्रेष्ठ घेत असतात आणि त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या बाबतीमध्ये आम्ही या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ते आम्ही पक्षश्रेष्ठींकडे त्यांना कळू, त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ. परंतु संजय राऊतांनी जी जाहीर मीडियामध्ये बोलण्यापेक्षा ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेच्या माध्यमातून बोलल्या गेल्या पाहिजेत आणि ते त्यांच्या पक्षाचं व्यक्तिगत मत ते मांडतात. आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये आम्ही ठरवू आणि त्यानंतर आम्हाला येऊन तुम्हाला कोणा सांगू काय आमचं मत असेल पक्षाचं ते. नक्कीच एक महत्त्वाचं विधान त्यांनी या ठिकाणी असं पण केलंय की जे रसतळाला कार्यकर्ते आहेत त्यामध्ये कुठेतरी नाराजी आहे, त्यांचं मनोबल वाढवायचं म्हणून आम्ही हा निर्णय घेतो. त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये काय त्यांचं म्हणणं असेल त्यांनी मांडलेलं आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये जे म्हणणं आहे आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, कारण आमच्या कार्यकर्त्यांचं पण म्हणणं बिलकुल असंच आहे की आपल्याला संधी मिळायला पाहिजेत. कारण मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर काही ठिकाणी जे आहे ते आमचं पण म्हणणं आहे की आमच्या सीटा निवडून येऊ शकल्या असत्या, पण महाविकास आघाडीचा ज्यावेळी निर्णय झाला त्यावेळी आम्ही जसं लोकसभेला सुद्धा माहिती आहे की मी तिकीट कुठे वेळ मागितलं होतं आणि मला वेळा ठिकाणी तिकीट देण्याचं काम झालं. विधानसभेला सुद्धा आम्हाला काही सीटा हव्या होत्या ज्या आम्ही मागत होतो पण त्या नाही मिळाल्या, पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि मेहनत घेऊन त्या ठिकाणी जो आहे तो प्रयत्न केला आणि त्यांच्या उमेदवारांना निवडून आणलेला आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि जर त्यांचं काही म्हणणं असेल तर ते म्हणणं आम्ही आमच्या श्रेष्ठीने कळू, आमच्या श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो फॉलोअप करून आम्ही घेऊ. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याचं जे म्हणणं असतं ते कार्यकर्त्याचं म्हणणं नेत्यांनी ऐकायचं असतं, पण शेवटी निर्णय नेते घेत असतात. त्यामुळे आमचं त्यांचं म्हणणं बिलकुल हेच आहे की मुंबईमध्ये आपल्याला जास्त सीटा मिळायला पाहिजे होत्या विधानसभेमध्ये, पण दुर्दैवाने ते आम्हाला मिळाल्या नाहीत. त्यांचं म्हणणं त्यांनी सांगितलं, तर आमचं म्हणणं आम्ही ठरवू आणि मुंबईपासून नागपूरपर्यंत काय निर्णय घ्यायचा आहे तो पक्षश्रेष्ठी घेतील आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. एक महत्त्वाचं विधान या ठिकाणी असं पण होत आहे की आता जर समजा महाविकास आघाडी वेगवेगळी लढली तर याचा फायदा महायुतीला होईल का? कारण बऱ्याच चर्चा झडत आहेत. विधानसभेमध्ये जो निकाल लागला तसेच काल महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आणि स्थानिक पंचायतच्या निवडणुकीमध्ये पण लागू शकतात. हा विचार सर्वांनीच करायला पाहिजे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी की याचे फायदे काय होऊ शकतात किंवा काय. पण जर समजा सगळ्या पक्षांनी आपापले पक्षाचे निर्णय घेण्यासाठी सगळा पक्ष स्वतंत्र पण आहे, त्यामुळे प्रत्येकाचं स्वातंत्र्य जे आहे ते सन्मान सुद्धा केला गेला पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाचे निर्णय ते घेतील, आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेऊ आणि आघाडी संदर्भामधला सुद्धा जो निर्णय असेल तो सुद्धा वरच्या लेवलला होईल. त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी की आपण मला प्रश्न विचारतात त्याच्यासाठी मी बाधिल नाही आहे, कारण संजय राऊत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या पक्षाचे जे आहेत ते निर्णय सांगतात. आमच्या पक्ष बाबतीमध्ये आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा करून आमचे नेते जेव्हा ठरवतील त्यावेळी तुमच्याशी याविषयी आम्ही चर्चा करू. नक्कीच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचं एक विधान येत आहे की उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाही आहेत. 2019 पासून 24 पर्यंत आम्हाला जो अनुभव आलेला आहे 2014 पासून 19 पर्यंत त्यानुसार आम्ही हे सगळं म्हणतोय असं त्यांनी आता वक्तव्य केलंय. हे विधान नेमकं किती महत्त्वाचं आहे? नाही, मला प्रश्न आहे की महाराष्ट्रात जनतेने याच्यावर विचार करावा की देवेंद्र फडणवीस जी बोलतायत आता ते शत्रू नाहीत तर मग त्यांचा पक्ष का काढला, पक्ष का फोडला, दुसऱ्या पक्षाला चिन्ह का त्यांचं दिलं, की तुम्ही पक्ष तोडला, तुम्ही चिन्ह घेतलं, तुम्ही त्या ठिकाणी त्यांचे आमदार 40 बाद गेले, तुम्ही वेषांतर करून गेलात आणि तुम्ही सरकार निर्माण केलं आणि मुख्यमंत्री बनवलं त्यांच्यापासून तुटलेल्या माणसाला. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आणि एकनाथ शिंदेनी पण हा प्रश्नाचा विचार करावा. ते विचार करण्याची आम्हाला काय गरज आहे, त्याचा विचार त्यांनी करावा. जे सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्र जनतेने करावा आणि एकनाथ शिंदेने करावा की आज 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 असं बोलण्यामागे त्यांचं कारण काय. भाजपा हा महाराष्ट्राचं राजकारण जेवढं गलिच्छ करण्याचा प्रयत्न झाला तो भाजपाच्या माध्यमातून झाला. आज देशभरामध्ये तुम्ही बघाल जे सगळं राजकारण चालू आहे ज्याच्यामध्ये पक्ष फोडी असेल, त्यामध्ये चिन्ह खेळाचं काम असेल, हे सगळं जे झालं ते भाजपाच्या काळात झालं आणि दुर्दैवाने त्याला राजश्रय पण मिळण्याचं काम झालं. आता देवेंद्र